मे महिन्यामध्ये सुरू झालेला पाऊस आहे तो अद्याप देखील थांबलेला नाही आणि परतीच्या पावसाने रायगडमध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान केले आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता रायगडमधल्या महाडमध्ये आहोत। या ठिकाणी पाहिलं तर मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला, ज्याच्यामुळे मे महिन्यामध्ये जी सुरुवातीची कामं असतात शेतीची ती देखील झालेली नाहीत। तरवे बांधणी असेल, त्यासोबत धूळ पेरणी असेल, कोणतीच कामं झाली नाहीत। त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर पावसाच्या अतिरेकामुळे भाताच्या लावणीला देखील प्रचंड उशीर झाला होता। त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे भात शेतीचं पीक चांगलं आलं। मात्र आता जर आपण विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडत आहे आणि या दरम्यान भाताचं पीक आहे ते चांगल्या प्रकारे शेतात डोलत होतं। मात्र परतीच्या पावसाच्या अतिरेकामुळे हे कुठेतरी पीक आहे ते पूर्ण शेतात गाडलं गेलं आहे। आज भाताची कापणी होणं अपेक्षित आहे, मात्र आपण जर का शेतातली परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये पाण्याचे पाट आहे ते वाहताना दिसत आहेत। त्याचप्रमाणे भाताचं पीक आहे ते देखील या पाण्यामध्ये गाडलं गेलं आहे किंवा रुजलं गेलेलं आहे। अनेक ठिकाणी भाताला नवीन कोंब आलेले आहेत। त्याचप्रमाणे भाताचं उभं पीक अतिरेक पावसाच्या रेखामुळे अनेक ठिकाणी भाताचं जे पीक आहे तयार दाणा आहे तो देखील काळा पडलेला आहे। एकंदर जर रायगडमधली परिस्थिती पाहिली तर तयार झालेलं भाताचं जे पीक आहे ते शेतकऱ्याच्या घरात जाण्याच्या ऐवजी कुठेतरी पाण्यात जाताना दिसत आहे। शासनाने या भात शेतीचा विचार करून शेतकऱ्याला उभं करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।